पाहिजे, कारण ही नगरी, या नगरीमध्ये आल्यावर एक समाधान वाटतं. आणि या खरोखर श्री गांगेश्वर टेम्पो संघ तळे यांच्या वतीने दीपावली आणि लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या परमेश्वराचं नामस्मरण व्हावं आणि तुम्हाला जमलेल्या तमाम मायबापांची प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं, या एकमेव उद्देशाने या ठिकाणी आमने सामने डबल आणि भजनाचा जंगी सामना आयोजित केलाय. बरोबरच आज सुंदर मूर्ती म्हणजे त्यातली स्वभाव योगेश सुरेश आयुर्वेकर, राहणार कुंकण, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आज आम्हाला पकवान करताय कोकणातील नामवंत पकवानमध्ये सर्वांचे प्रेरक सर्वत्र. त्याचप्रमाणे आज आम्हाला तबला साथ करतायत आमचे बंधुराज आयुर्वेकर ब्रदर्स युट्यूब चॅनलचे मालक. त्याचप्रमाणे मी कोकणातलो त्या इंस्टाग्रामचे सुद्धा मालक प्रसाद आयुर्वेकर. त्याचप्रमाणे आज आम्हाला तबला करत आमचे गुरुबंधू सन्मान्य किशोरजी मेत्री माऊली यांची सुद्धा मी लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे अनेक डबलवाल्यांना मला तबला साथ केला ते आमचे सन्माननीय उत्कृष्ट तबलावादक नागराव रावजी संतोष मेत्री. त्याचप्रमाणे आमचे पकवान मदत मुंबई सारखे हिरे आम्हाला पकवान साथ करतात त्याचे आमचे परममित्र ओंकार विश्वकर. त्याप्रमाणे आमची संपूर्ण मंडळी यांच्या सुद्धा करण्याची नमस्कार होतं. आजच्या रात्री तुमचे प्रतिस्पर्धी कदाचित सोबतचा दुसरा कार्यक्रम एकदा भरत लावला, आम्ही सोबत होतो आणि खरोखरच सुंदर खबरदारी झाली होती. पण नंतर एक वर्षानंतर पुन्हा भेटला पण काय टेन्शन नाही. असे आमचे परममित्र सन्मान्य विलास राणे बाबूराव घेतवा त्याच नावाने त्यांना ओळखलं जातं. आणि खरोखरच सुंदर आज पूर्ण पकवान करतायत सामान्य पकवानवादक दिगंबर घाडी माऊली. त्याचप्रमाणे तबला साथ करतायत सामान्य विजयजी राणे, त्यांचे सुद्धा मी लाख आभार मानतो. संपूर्ण मुळाची ओळख मंडळी या ठिकाणी श्री गांगेश्वर टेम्पो संघ तळे यांची लाख आभार मानतो. या संघाचे अध्यक्ष सन्मान्य रवी तळेकर, त्याचप्रमाणे प्रहार पत्रकार पप्पू सावंत उर्फ पप्प्या, त्याचप्रमाणे खजिनदार आणि आमची माऊली संपत ढोले माऊली. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला घोर संपर्क साधला आणि आमच्या भजनाचे बडे शौकीन म्हणजे आमचे सन्मान्य विधी पाटणकर भाऊ यांच्या सुद्धा करण्याची नतमस्तक होतोय. या ठिकाणी राजू वळदुवा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे वाजवी सातोत्रे दयानंद बांगाडे उपस्थित आहेत. युट्यूब चॅनलवाले प्रज्वल गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा लाख आभार मानतो. या ठिकाणी गुलाबर आणि खरोखर जे फेमस आहे आमच्यापैकी सुद्धा फेमस आहे ते सन्मान्य गुरु पाटाळे यांनी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करण्याची नतमस्तक होतं. या ठिकाणी अनेक नामवंत भजनीवा पकवानवादक नाट्यकर्मी दशावतारी कलाकार या ठिकाणी उपस्थित असतील. त्या सर्वांच्या करण्याची नतमस्तक होऊन
सुंदर व साऊंड लागलो आणि ब्रिजच्या खाली असल्यामुळं कसा काय टेन्शन नाही, आवाज घुमता इकोची गरज नाही. हा टेन्शनच घ्यायचं नाही. म्हणजे नागपुरा एअर साऊंड सिस्टमचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे साऊंड वाजवण्यासाठी. कारण काय तुमच्या आशीर्वादाने जी काय कला या ठिकाणी आम्ही दोन्ही सादर करणार, या कला तुमच्या कानापर्यंत पोहोचूचा काम ते करत असतो. आणि मग घरको मिक्सर चालवणं सोप्या, जो जो मिक्सरांना हात फुटू म्हणजे सुरुवातीपासून बघा प्लेट काढून सांगायला, पण मी काय तसं बोलणार नाही. कारण जोडीला एवढं सुंदर माणूस आहे, सदुपयोग घातला नाच नाही करायचं. बरोबर विलास राणे म्हटलं रे, म्हणजे मनमिळावू स्वभाव आणि मैत्रीच्या नात्यात दोस्ती कशी करावी ही त्यांच्याकडून शिकायचं. रोज काय करायचं झाला विलास राणे बोलले. या ठिकाणी भजनाची सुरुवात भजनापर्यंत विचार करूया आणि हळूहळू झेपेच्या पद्धतीने मनोरंजन. माका जरी काय करला मी आपलं वाटतो साहेब, माका जरी काय करला भलो मोठा माणूस म्हणजे वाईट काय बोलत नाही, टेन्शनच नाही घ्यायचं. हा भजनाची सुरुवात करूया. कारण भजन म्हणल्यावर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन आहे. आणि त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं एकमेव साधन म्हणजे भजन आहे. त्यामुळे भजनाची सुरुवात भजन परंपरेनुसार करूया आणि हळूहळू 100% मनोरंजन होणार. थोडंसं फक्त पेटीचा आवाज थोडंसं फक्त. विश्वाचा विसरावे विश्वाचा विसरावे अनंत युगाचा नारायण कोठे मला अनंत युगाचा नारायण कोठे मला अनंत
नमो ज्ञान सिंधू नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो आय बाबा रुबाला रुबाला 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 कुंडली करे ठीक आहे रुपावली पर्यंत सलग घ्यायचं आहे काय प्रॉब्लेम नाही माझ्याकडे काय प्रॉब्लेम नाही तुमका पण काय प्रॉब्लेम नाही म्हणजे तुमच्यावरती माहिती काय टेन्शन आहे आणि मनोरंजन संघटित करणार फक्त काय सुरुवात माझ्याकडे असल्यामुळे कसा थोडी बंधन आहे पण काय टेन्शन नाही बुवा खूप गोड
एवढे गोडे की आता फक्त मुंबईला मध्ये ठरवलेले होते. पण काय टेन्शन नाही, भारी म्हणा. गुळाची ढेप कशी असतात ठेवलेली तशी असतात म्हणते. बरोबर, म्हणजे जॅकेट ज्या काय घातलास ना तो वरना सोडतात ना अंगावर तशी वाटत होती. दिवाळी पण काय टेन्शन नाही. खरं तर ही सगळी कृपा आणि आशीर्वाद कोणाला जर असतील ना तर हे श्री गांगेश्वर टेम्पो संघ यांचे असतील. कारण सारख्या एवढ्या भजनाच्या पंढरीमध्ये आपल्यासारख्या नवोदित भजनीमुळांना कार्यक्रम करण्याची सुसंधी आमच्यासारख्या भजनीमुळांना देतात. हे तुमचं पुण्य, तुमचं काय म्हणतात माका वाटत तुम्ही शेवटपर्यंत पिळणार असाल. पण काय टेन्शन नाही, उडव पेटव या काय व्हायचंच नाही. पण श्री गांगेश्वर टेम्पो संघ हा असा संघ आहे की जवळजवळ आता 5 ते 6 वर्ष झाली पण नाद काय करायचो. आज यावर्षी पहिल्यांदाच काहीतरी डबल वाले सामान ठेवला नाही आणि एवढा माझा रसिक प्रेक्षक म्हणजे कमी असले तरी ते आपले. कारण गर्दीपेक्षा किती गर्दी हे काय या महत्वाचं त्यामुळे आता जोरदार काय झाल्या पाहिजे त्या भजन रसिकांसाठी. आणि या ठिकाणी एखादा वाटला असता तर काहीतरी वेगळं कार्यक्रम ठेवला नाही, सोबत भजन ठेवला नाही. का? कारण ना नावासाठी ना पैशासाठी, ना नावासाठी ना पैशासाठी श्री गांगेश्वर टेम्पो संघ भेटतोय. फक्त आणि फक्त त्या परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी. आणि हीच खरी तुमच्या टेम्पो संघटनेची पोचपावती आहे. कारण नामस्मरण ज्या ठिकाणी नामस्मरण होता त्या ठिकाणी कुठलाही वाईट प्रसंग किंवा कोणतीही वाईट वेळ येत नाही. ही हरिनामाची ताकद आहे आणि भजनाची सुरुवात इथूनच करतो. दीपावली आहे आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास भोगून अयोध्येमध्ये आले त्यावेळी सर्वत्र दीप जुळून सर्वत्र दीपोत्सव आनंद उत्सव मनवण्यात आला. आणि ती खरी दीपावली. त्या दीपावलीच्या तुम्हा सर्वांना आणि लक्ष्मी पूजन सुद्धा तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतोय आणि भजनाची सुरुवात करतोय.
तुझी आचरणी मस्तक घेऊनी तुझी आचरणी मस्तक घेऊनी तुझी आचरणी मस्तक घेऊया
दोघांनी टाळी वाजवलंस तुमचे लागल्या गावात कारण वा सगळ्या बाबतीत दुश्मना गेलं तरी त्यामुळे पण टाळी वाजवण्याच्या बाबतीत कधी दुश्मना करू नये कारण टाळी वाजवण्याचे बरेच फायदे सगळ्यांपेक्षा जास्त टाळी कोणी वाजवला नसेल तेही वाजवला नाही नाच नाही करायचो एका सगळ्यात मानाची मूर्ती तिकडे दिलेली आहे रवी जाडेकर गंगाराम शेळके आणि महेश भोगटे या तिन्ही माऊलींमध्ये धन्यवाद 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 तरी म्हटलं आज लक्ष्मी पूजन आणि लक्ष्मी नाही कशी म्हणजे एक प्रकारे घरची लक्ष्मी आणि ही लक्ष्मी जर प्रसन्न असेल ना तर बुवा कशाची कमी नाही आणि लागते की पण टेन्शन नाही घ्यायचं असे हौशे सगळे कलाकार हवे आणि हे तर लय हौशेत वाटतात पण टेन्शन नाही घ्यायचा विदाउट टेकिंग फुल टाइम पास असू दे काय आहे 2020 म्हटल्यावर तेवढं बोलणं चालणं बुवा झालंच पाहिजे आणि आज माझ्या सुरुवात केली तरी बुवा बऱ्यापैकी बोलतोय नाहीतर मी शक्यतो सुरुवातीत बोलत नाही पण आता तिने सांगितलं रूपावलीकडे घेत तर नाका बोलतच नाही पण भारी नाच नाही करायचं म्हणजे मागे कोणीतरी सांगलं असता बोलणार की जोडीत बापू आहे मी म्हटले शॉक झाले म्हटले बापू कोण बघतोय तर हो वरगाव बापू पण खरोखर टोपणराव सुंदर आज एवढं मोठं माणूस झालं तर त्याला बापू म्हणतो आणि आम्ही एवढं आमचा कोण बापू तू म्हणून नाही मुंबई स्टील आहे ना नावाला सांगते नंतर आता कसा सुरुवात आहे त्यामुळे शक्यतो मी जास्त बोलू शकत नाही ते काय बोलते त्याच्यावर घेते बरोबर असू दे या ठिकाणी रूपाच्या ध्यानाचा अभंग सांगतोय कारण रूपाच्या ध्यानाचा अभंग म्हटल्यावर पंढरीचा पांडुरंग आज विटेवरती उभा आहे आणि त्या विटेला सावधलाय या कोणत्या काम क्रोध मोह माया मद आणि मत्सर हे मंडळी आपल्यातील षडविकार लक्षात ठेवा आणि हे षडविकार त्या पांडुरंगाने आपल्या चरणापाशी दाबून ठेवले तो परमेश्वर कधी सांगत नाही की माझ्याजवळ येताना काहीतरी घेऊन ये पेढ्याचा बॉक्स घेऊन ये नारळ घेऊन ये असा कधीच सांगत नाही तो परमेश्वर काय सांगतो बुवा की ज्यावेळी तू माझ्यापाशी येशील त्यावेळी तुझ्यामधला मी आणि अहंकार माझ्यापाशी आणून देव आणि जे षडविकार आहे ते माझ्या पायाशी आणून देव आणि आज खरोखरच त्या पांडुरंगाने ते षडविकार विटेवरती म्हणजे विटेला ज्या बाजू आहेत त्या विटेला दाबून ठेवले आपल्या पायाखाली आणि मंडळी खरोखरच की आज पांडुरंगाने काय सांगितलं कोणालाही बुवा प्रसन्न न झाला तो जो भक्त होता तो कुंडली ज्याने आई वडिलांची सेवा केली अशा भक्ताला पांडुरंग प्रसन्न झाला एवढ्यातून एकच मत घ्या की आपल्या आई वडिलांची सेवा करा जगात तुम्हाला कशाची कमी पडणार नाही मंडळी आणि आई बुवा आई हा शब्द 2 अक्षरांचा आहे पण ज्यावेळी आपल्याला ठेप लागते ना त्यावेळी आपोआप आपल्याला ती आई आठवते पण ज्यावेळी भला मोठा ट्रक आपल्या अंगावर धावून येतो त्यावेळी आपल्याला तो बापच आठवतो मंडळी बापच आठवतो मी बापच आठवतो अशी बुवा आई वडिलांची महती आहे तुमका पण सांगता टेन्शन नका घेऊ खरं तर हा डबल बारी नाही तिरंगी बारी आहे पण तिकडे टाकून ते जोर करतो जेव्हा तुम्ही काय टेन्शन नाही माका नाही बोलला तरी चालत पण हे का बोला तुमच्या सोबती पण खरोखर भाई तो आठवण सकाळपर्यंत सांगेल म्हणजे कसा तुम्ही तवसर लिहून ठेवा पॉइंट नोट डाऊन करून ठेवा सकाळी कांदा काढून टाका टेन्शन नाही भाव कसला आता तुळशीची
नवरात्रीचे नवरंग, नवरात्रीचे नवरंग, होळीचे अनेक रंग, पण ज्या रंगाने आपलं आयुष्य सुंदर होतं ना, तो एकच रंग आणि तो म्हणजे पांडुरंग. तो जर भजनामध्ये असेल ना तर कशाची कमी नाही. त्यामुळे मंडळी रूपाचा धनाचा अभंग सादर करतोय. गजराच्या माध्यमातून 100% मनोरंजन करणार आणि गजर को असं लिहू नये ना म्हणजे टेम्पो संगतवान पूर्ण होतो, नाचतो होतो असं गजर लिहा. फक्त आता सुरुवात असल्यामुळे थोडं दमान घेतोय, तुमच्याकडे येतोय, काय टेन्शन नाही. आय लव्ह यू. हा बाकी ना नाही करायचं. आमच्या प्रमोदजी हरियाणबुवा यांची फेमस रुपावली आणि खरोखरच शांत आहे पण ती मनाला भावणार आहे आणि 100% आज मी तीच म्हणणार. हरियाणा बदल बदली बदले चाली बधम परे जागे एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंदरी जा दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवाने एक दर्द दीवाने एक प्रेम दीवाने एक दर्द दीवाने एक प्रेम दीवाने एक दर्द एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंदरी जा दोनों की चाह में बोलो अंदरी जा दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवाने एक दर्द दीवाने एक प्रेम दीवाने एक प्रेम दीवाने हा दावी रूप मज गोपिकार मना दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे प्रेरणावरी माता ठेवू दे प्रेरणावरी माता ठेवू दे. किंवा ब्रह्मज्ञान सांगून काय अर्थ नाही. जेवढं पाहिजे तेवढंच सांगितलं पाहिजे आणि खरोखर संतांनी दिलेला हा वारसा आज आपण जगतोय आणि खरे पुण्यवान ठरतोय. म्हणून बघा नको ब्रह्मज्ञान आत्मशुद्ध भाव नको ब्रह्मज्ञान आत्मशुद्ध भाव.
माऊली सेवा संघ कुंभकोण आमचे सगळे भजनी कलाकार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यामध्ये सर्वांनी आमचे परमेश्वर भजनी बुवा प्रथमेश जनक, त्याचप्रमाणे ऋषिकेश जयंत बुवा, त्याचप्रमाणे आमची केशव पेशवे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्याला सर्व मंडळींसाठी. तुका म्हणे तुम्ही लाविला उशीर, सन्मान्य कैलासवासी प्रमोद वायगणकर यांच्या स्मरणार्थ महेश व घाडगे यांच्याकडून बहुमानाचे 200 रुपये जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
बुवाकडे